हाय, हॅलो, नमस्कार. मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल. आज आपण प्रत्येक महिलेची जवळपास ही समस्या आहे, ती म्हणजे वांग येणे, डाग येणे, चेहऱ्यावरती काळे डाग पडणे, पिंपल्सचे डाग न जाणे. तर याच्यावरती आज आपण घरगुती उपाय, त्याची कारणे, त्याच्यासाठी आपण काय काय फेस पॅक बनवू शकतो, हे सगळं असं सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते, ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आवडला तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वांग का येतात. तर वांग येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे सूर्यप्रकाशामुळे. आपला जर उन्हाशी अति जास्त प्रमाणात संबंध आला तर मात्र आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग, वांग पडायला सुरुवात होते. नंबर 2 म्हणजे आफ्टर डिलिव्हरी देखील, डिलिव्हरीनंतर देखील काही महिलांना वांग येतात. काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये वांग येतात. तर हार्मोनल इम्बॅलन्स हे देखील एक कारण असू शकतं वांग येण्याचं. किंवा ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना देखील वांग येतात. कारण पोटाचा डायरेक्ट संबंध आपल्या स्किनशी आणि हेअरशी म्हणजे केसांशी असतो. त्यामुळे पोटाची जर व्यवस्थित पचनक्रिया झाली नाही अन्नपदार्थांची, पोट साफ झालं नाही व्यवस्थित, तरी देखील आपल्याला डाग येतात, चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे ही सगळी कारणे आहेत वांग येण्याची. आता हे वांग घालवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती असे साधे सोपे उपाय आपण बघणार आहोत. असे उपाय आहेत जे आपल्याला साईड इफेक्ट देणार नाहीयेत. हळू का होईना पण आपल्या स्किनवरती नक्कीच काम करतील, आपल्या डागांवरती नक्की काम करतील. नॅचरल गोष्टींचं कसं असतं ना, की हळू फरक पडतो, परंतु तो अगदी साईड इफेक्ट न पडता, साईड इफेक्ट न होता आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट होत असतो. घरगुती उपाय कोणता आहे? तर सगळ्यात पहिला घरगुती उपाय म्हणजे आपण एक बटाटा घ्यायचा आहे, तो किसायचा आहे. किसून त्याचा छानसा रस काढायचा आहे आणि या रसामध्ये आपण एक 4 ते 5 थेंब लिंबाच्या रसाचे घालायचे आहेत. ते छानसं मिक्स करायचं आणि आपल्या चेहऱ्याला पूर्ण लावलं तरी चालतं, किंवा तुम्हाला जिथं डाग आहेत वांगाचे, तिथं लावलं तरी देखील चालू शकतं. आणि हे लावून तुम्ही 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि नंतर स्वच्छ असं थंड पाण्याने धुवून काढायचं. हे आठवड्यातून कमीत कमी तुम्ही 3 ते 4 वेळेला करायचं आहे. म्हणजेच 1 दिवसाआड केलं तरीही चालेल. आणि हे जर दिवसाआड केलं, आठवड्यातून 3 ते 4 वेळेला केलं, तर अर्थातच 8 ते 10 दिवसातच तुमच्या जे वांगाचे डाग आहेत तुमचे चेहऱ्यावरचे, तर ते फेंट व्हायला मदत होते. तुमचा तुम्हीच अनुभव घ्याल. फक्त ह्याला कन्सिस्टन्सी पाहिजे, हे तुम्ही रेग्युलर करायला हवेत. किंवा त्याचबरोबर आपण फेस पॅक बनवू शकतो. जसं की हळद आहे, दही आहे, हे मिक्स करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं. याचा देखील आपण फेस पॅक बनवून चेहऱ्याला लावू शकतो. तो देखील 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला ठेवायचा आणि नंतर तो देखील स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा. हे देखील तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता. ॲलोवेरा जेलमध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकून ते देखील चेहऱ्याला लावू शकता रात्री झोपताना. आणि जेव्हा रात्री झोपताना लावायचे तर ते रात्रभर ठेवायचं आहे ॲलोवेरा जेल चेहऱ्याला, जेणेकरून आपली जी स्किन आहे ती छान ग्लोईंग होते. चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते देखील जातात. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूल देखील वापरू शकता. विटॅमिन ई कॅप्सूल देखील तुम्ही त्यातलं ऑइल वापरलं, जे डागांवरती लावलं, तरी देखील तुमची जे डाग आहेत ते फेंट मदत होते. पण ह्यापेक्षा मी तुम्हाला एक छान सजेस्ट करेल, ते म्हणजे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच पहा की नाईट क्रीम कशी बनवायची. तर मी नाईट क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच बनवू शकता. ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई कॅप्सूल हे असं वेगवेगळं वापरण्यापेक्षा आपण एकाच वेळेला हे दोन्ही कसं काय वापरून नाईट क्रीम तयार करू शकतो, कशी काय वापरू शकतो, हे सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पहा आणि अशी नाईट क्रीम बनवा. त्याने तुमच्या चेहऱ्यावरचे डाग तर कमी व्हायला मदत होईलच, शिवाय ज्यांच्या चेहऱ्यावरती डाग नाहीत त्यांचा देखील चेहरा उजळ व्हायला मदत होईल. त्यामुळे ही नाईट क्रीम देखील तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर अशा प्रकारे तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल देखील लावू शकता. तुम्ही याच्यामध्ये चंदन पावडर, थोडीशी हळद, थोडीशी साई किंवा कच्चं दूध असं वापरून देखील फेस पॅक नक्कीच तयार करू शकता. हा फेस पॅक देखील तुमचे डाग फेंट करायला नक्कीच मदत करतो. शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही मात्र आठवड्यातून एकदा तरी स्क्रब केलं पाहिजे. घरगुती पद्धतीने स्क्रब करायचं झालं तर तुम्ही जी आपली मसूर डाळ आहे ती छानशी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून
त्याची पावडर बारीक तयार करून ठेवू शकता आणि ती पावडर थोडीशी रवाळ असली पाहिजे, जास्त बारीक पीठ नको. आणि ही पावडर जी तयार केलेली आहे, तर ही पावडर तुम्ही 1 चमचा घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी दुधाची साय किंवा कच्चं दूध घालून त्याच्यात चिमूटभर हळद किंवा आंबे हळद वापरली तरी देखील चालेल. असं सगळं मिक्स करून देखील आठवड्यातून 1 वेळेला याचा स्क्रब नक्कीच करू शकता. याच्याने देखील आपल्या चेहऱ्यावरील जे मेलानिन असतं, त्वचा खराब असते, तर ते निघून जायला मदत होते. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा स्क्रब देखील नक्की करा. ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी बाहेरून लावल्या तरी देखील आपल्याला आतून शरीरातून काही गोष्टी जरी कमतरता असेल तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती डाग येतात. तर मग आपण व्यवस्थित असं डाएट घेतलं पाहिजे. तर त्या डाएटमध्ये मी छोटेसे तुम्हाला बदल सांगणार आहेत किंवा ॲड करायला सांगणार आहेत गोष्टी. ते म्हणजे तुम्ही फळं खायची आहेत. तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती फळं खा. रोज एखादं तरी फळ खा नक्कीच. पपई तुमच्या स्किनसाठी खूप छान उपयोगी ठरते. त्यामुळे तुम्ही पपईचा, ॲपलचा वापर करा. बनाना, केळी ह्याचा वापर करा. शिवाय बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्किनसाठी छान त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे व्हिटॅमिन ईसाठी बदाम देखील तुम्ही नक्कीच खा. तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. त्याने तुमची स्किन खूप छान ग्लोईंग होते. कारण अर्थातच आपलं आयर्न वाढतं पालेभाज्या खाल्ल्याने आणि अर्थातच आपली स्किन उजळ होते. त्यानंतर तुम्ही बीट, गाजर या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत. त्याच्याने देखील तुमचे डोळे, तुमची स्किन खूप छान होते. त्यानंतर मुद्दा येतो ते म्हणजे सनस्क्रीन. आता तुमच्यापैकी काही महिला म्हणतील, "आम्ही तर घरातच असतो. आम्हाला सनस्क्रीनची काहीच आवश्यकता नाहीये." पण असं नसतं. आपण बराच वेळ गॅससमोर असतो. गॅसच्या फ्लेमने किंवा लाईट्सने आपल्या चेहऱ्यावरती अर्थातच डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली परिणाम होतो. त्याच्यामुळे तुम्ही सनस्क्रीन हे घरात जरी असाल तरी देखील वापरायलाच हवं. SPF 30 टू SPF 50 असे सनस्क्रीन तुम्ही कोणतेही तुमच्या स्किनला जे सूट होतील हे वापरू शकता आणि हे वापरायलाच हवेत. तर तुमच्या डेली रुटीनमध्ये मात्र स्किन केअर रुटीनमध्ये सकाळी अंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. फेस वॉशनंतर मॉइश्चरायझर, त्यानंतर सनस्क्रीन ॲड करा. त्याच्यामध्ये सनस्क्रीन लावा आणि ही न चुकता दररोज लावायलाच हवी. सनस्क्रीन लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते तर दूर व्हायला मदत होते. शिवाय जे येणारे नवीन डाग असतात ते देखील येत नाहीत. त्याच्यामुळे सनस्क्रीनचा वापर देखील आपल्या डेली स्किन केअर रुटीनमध्ये हा असायलाच हवा. तर हे होते साधे, सरळ, सोपे, नॅचरल, अगदी घरगुती उपाय. तुम्हाला हे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. यापैकी तुम्हाला कोणते उपाय आवडलेत, कोणते फेस पॅक आवडले हे देखील मला नक्कीच सांगा. आणि अशा छान छान हेल्दी टिप्स, ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान व्हिडिओंसाठी भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.